मित्रांनो, वन साइड आपण पाकिस्तानला पुन्हा एकदा ICCच्या टुर्नामेंटमध्ये धूळ चारलेली आहे आणि त्याला कारण म्हणजे विराट कोहली. एक मॅच अनेक रेकॉर्ड विराट कोहलीनं स्वतःच्या नावानं केलेले आहेत. एकही शतक नव्हतं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आता ती कमतरता विराट कोहलीनं खोडून टाकलेली आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधलं त्याचं पहिलं शतक झालं आणि ODI करिअरमधलं 50वे शतक कोहलीनं पूर्ण केलं आणि सोबतच 14,000चा आकडा सुद्धा त्यांनी गाठलेला आहे आणि सर्वात फास्टेस्ट 14,000चा आकडा गाठणारा तो पहिलाच खेळाडू आहे. म्हणजे सचिनला सुद्धा त्यानं मागं टाकलेला आहे. आणि त्यानंतरनं सगळ्यांना एक धाकधूक लागली होती की बाबा कोहलीचं शतक होतंय नाही होतंय. रन कमी व्हायला लागलेत आणि हा कोहली काय सिंगल डबलवर खेळतोय. शेवटी शेवटच्या 2 धावा शिल्लक असताना कोहलीनं चौकार मारून स्वतःचं शतक पूर्ण केलं आणि तो मुमेंट बघण्यासारखा होता, ज्या वेळेला रोहित शर्मा ड्रेसिंग रूममधून सांगत होता अरे मार बाबा छक्का, पण नाही, ह्या माणसानं टुकू करत शेवटी केलं, शतक पूर्ण केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 200 विकेट हार्दिक पांड्याच्या झाल्या आणि 300 विकेट कुलदीप यादवच्या सुद्धा झालेल्या. म्हणजे ओव्हरऑल त्यांच्या टेस्ट, वन डे वगैरे सगळं करिअर जर धरलं तर. आणि हा सामना विशेष होता आणि सर्वांना माहीत होतं की पाकिस्तान हारणार म्हणजे हारणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोजक स्पर्धेच्या बाहेर जाणार हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाकिस्तान हारल्यावर तुमच्या भावना काय आहेत ते सुद्धा.